हॅलो फ्रेंड्स, चला आज बनवूया चिकन करी झटपट बनणारी। तर त्यासाठी मी चिकन अर्धा किलो घेतले आहे। त्यामध्ये कांदा ॲड केला आहे, मध्ये मीठ आणि हळद टाकले आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। नंतर झाकण ठेवून थोडेसे 5-10 मिनिटे शिजवून घ्यायचे। नंतर त्यामध्ये थोडेसे गरम पाणी करून त्यामध्ये ॲड करायचे, म्हणजे चिकन छान व्यवस्थित शिजते। नंतर झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचे चिकन। नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अद्रक, लसूण, कोथिंबीर थोडीशी आणि टोमॅटो रफली चिरून टोमॅटो त्यामध्ये ॲड करू। मी इथे 2 टोमॅटो घेतले आहे मोठे, आणि त्यामध्ये थोडेसे पाणी टाकायचे आणि ते वाटून घ्यायचे व्यवस्थित। छान बारीक वाटून घ्यायचे। हे पहा, ह्या प्रकारे असे मस्त व्यवस्थित वाटून घ्यायचे। नंतर आपले शिजलेले चिकन एका पॅनमध्ये काढून घ्यायचे। नंतर त्याच कढईत आपण आता फोडणी देणार आहोत। तर त्यामध्ये मी तेल टाकलेले आहे 3 मोठे चमचे, आणि खडे मसाले टाकले आहेत। त्यात विलायची, लवंगा, काळी मिरी, सगळे खडे मसाले जेवढे असेल तितके टाकायचे आपण। परत त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकला आहे। यामध्ये मी 2 मोठे कांदे घेतले आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचे छान। खूप छान लागते फ्रेंड्स, तुम्ही नक्की ट्राय करा। हे पहा, आपण वाटलेले जे वाटण होतं ते आता त्यामध्ये ॲड करायचे आणि मिक्स करून घ्यायचे सर्व। फ्रेंड्स, तुम्हाला माझे व्हिडिओ जर पसंत येत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले। त्यानंतर लाल मिरची पावडर टाकली। तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त ॲड करू शकता। मी इथे 2 चमचे ॲड केले आहे। नंतर अर्धी चमचा हळद पावडर, धने पावडर 1 चमचा, आणि गरम मसाला 1 मोठा चमचा ॲड केला आहे। आणि त्यामध्ये मीठ ॲड करायचे चवीनुसार। पहिले पण आपण चिकन शिजवताना पण मीठ टाकलेले आहे, त्यामुळे मीठ थोडेसे कमीच राहू द्यायचे। शिजल्यानंतर ते खारट होते, त्यामुळे आपण चवीनुसारच टाकायचे थोडे, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व तेल सुटेपर्यंत। हे पहा, किती छान टेक्स्चर आलेले आहे। तर त्यामध्ये आपण आता शिजलेले चिकन ॲड करू। चिकन छान शिजले की भाजीमध्ये पण ते व्यवस्थित त्याची टेस्ट उतरते, त्यामुळे मस्त छान शिजवून घ्यायचे। तुम्ही तसे पण डायरेक्ट धुवून सुद्धा चिकन टाकू शकता, पण शिजल्यानंतर भाजीची चव खूप छान येते, त्यामुळे मी शिजवून घेतले आहे। हे पहा, किती छान टेक्स्चर आले हॉटेलसारखा। तर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडेसे पाणी टाकून थोडेसे शिजवून घ्यायचे। म्हणजे ऑलरेडी शिजलेलेच आहे, पण तरी पण थोडेसे पाणी टाकून आपल्याला जितकी भाजी पाहिजे आहे, जर आपल्याला सुकी करायची तर जास्त पाणी ॲड नाही करायचं। थोडीशी पातळ पाहिजे असेल तर थोडंसं पाणी आपण टाकू शकतो, अर्धा ग्लास, आणि व्यवस्थित छान एकत्र आणि थोडेसे शिजवून घ्यायचे। हे पहा, अशा प्रकारे, आणि वरतून थोडीशी कोथिंबीर ॲड करायची, आणि रेडी आहे आपली झटपट बनणारी चिकन करी। व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। कुठून व्हिडिओ बघितला तेही कळवा, कमेंटमध्ये सांगा। थँक्स।